राज्यभरातील शेतकऱ्यांना ज्या योजनांच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये मिळतात, कारण पीएम किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे वार्षिक 12,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळतात. आणि याच योजनेचा पुढील हप्ता येत्या काही दिवसातच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु त्याआधी एक अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे, कारण आपण पाहिलं आहे की मागील 1-2 हप्त्यांपासून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना योजनेचे पैसे बंद झाले आहेत. त्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळत नाही आणि यासाठी अर्ज भरून द्यायचा आहे. तो अर्ज भरून दिल्यानंतर त्या ठिकाणी योजनेचे तुमचे पैसे जमा होणार आहेत. कारण नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची असणारी योजना आहे, ज्यामध्ये 2-2 हजार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून लाभ जमा केला जातो. परंतु यामध्ये अनेक शेतकरी बांधवांना पात्र असून देखील मागील काही महिन्यांपासून त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत. यामध्ये 2 ते 3 बाबी आहेत, त्या तुम्हाला तपासणे अत्यंत आवश्यक आहे. आणि या 2 ते 3 बाबी तपासल्यानंतर तुमचे देखील योजनेचे बंद झालेले पैसे नक्कीच 100% चालू होणार आहेत. यामध्ये कोणता फॉर्म भरायचा आहे, कसा फॉर्म भरायचा, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, राज्यातील जवळपास 2 लाख शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाची अपडेट असणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना या योजनेचे हप्ते सुरळीत मिळतात त्यांनी देखील ही व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा, जेणेकरून तुमचे जरी पैसे कधी बंद झाले तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरून तुमचे योजनेचे पैसे परत चालू करू शकता. सरकारच्या वतीने शेवटची संधी राज्यातील आणि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे. मग हा फॉर्म कसा भरायचा आहे किंवा कोणता फॉर्म आहे, तर चला लगेच याबाबतची सविस्तर माहिती घेऊया. तर या ठिकाणी बघा, तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र शासन अंतर्गत सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म. याचा अर्थ लक्षात घ्या. पीएम किसान योजनेमध्ये मागील काही दिवसांपासून काय केलेलं आहे की आता एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंब म्हणजे यामध्ये पती अथवा पत्नीमधील एकालाच यापुढे योजनेचे पैसे दिले जाणार आहेत आणि यामुळे अनेक लाभार्थींचे त्या ठिकाणी लाभ बंद झाला आहे. एवढेच काय, तर तुमच्या कुटुंबामध्ये 18 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास त्यांना देखील या योजनेअंतर्गत पात्र किंवा अपात्र हे सरकार ठरवणार आहे. म्हणूनच ज्या ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी योजनेचे पैसे बंद झाले आहेत त्यांनी काही बाबी तपासणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. हा फॉर्म तुम्हाला भरून देण्याआधी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. शेतकरी बांधवांनो, वारंवार मी सांगतोय, फार्मर आयडी फक्त याच योजनेसाठी नाही, तर आता जी कर्जमाफी चालू आहे त्या कर्जमाफीसाठी, तुम्हाला जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्यासाठी, किंवा तुम्हाला ज्या ज्या सरकारी योजना किंवा ज्या शेती संदर्भातील ज्या ज्या योजना आहेत, जे जे अनुदान मिळतं, त्या सर्व अनुदानांसाठी तुमचं फार्मर आयडी अर्थातच तुमची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल, तुमची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी नसेल आणि तुम्ही हा फॉर्म जरी भरून दिला तरी देखील तुमच्या योजनेचे पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत. एवढं 100% खरं आहे. आता हा फॉर्म नक्की कसा भरायचा, तर यामध्ये बघा, सर्वात आधी या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव टाकायचं आहे. ज्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी योजनेचे पैसे बंद झाले आहेत त्या शेतकऱ्याचे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर त्याचा जो काही गाव आहे तो गाव टाकायचा, गट क्रमांक टाकायचा आणि तालुका लिहायचा. म्हणजे तुमचं जे काही गाव आहे, तुमचा तालुका आहे, तुमचा गट क्रमांक कोणता आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी या फॉर्मवर भरायची आहे. ते झाल्यानंतर लाभार्थीचा आधार क्रमांक व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाईल नंबर आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे स्पष्टपणे, फार्मर आयडी क्रमांक. म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. राज्यातील अजून अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी फार्मर आयडी नसल्याचे देखील समोर आलेले आहे आणि फार्मर आयडी नसल्याने देखील अनेक शेतकऱ्यांचा विविध योजनांचा लाभ देखील थांबवला गेला आहे. म्हणून ही एक धक्कादायक अपडेट असणार आहे. फार्मर आयडी तुम्ही तुमच्या घरी देखील काढू शकता, तुम्ही तुमच्या माही सेवा केंद्रामध्ये काढू शकता, तुम्ही त्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊ काढू शकता. परंतु हा फार्मर आयडी काढणे तुम्हाला अत्यंत आवश्यक असणार आहे. फार्मर आयडी नंतर एका रेशनिंग कार्डवर लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या. मी जो बोललो की हा फॉर्म कशासाठी भरून द्यायचा आहे, की नक्की एका रेशनिंग कार्डवर लाभार्थी किती आहेत. काही ठिकाणी सारखे एक रेशनिंग कार्डवर जवळपास 7-8 लाभार्थी आहेत. सर्वच जण या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, हे देखील सरकारच्या त्या ठिकाणी लक्षात आलं होतं. अजून एक महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, नाव लिहायचं आहे आणि नातं लिहायचं आहे. म्हणजेच की तुमच्या रेशनिंग कार्डवर जे जे लाभार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी तुम्ही नाव टाकायचं आहे. असे नाव आणि नाव टाकून त्यांचं आणि तुमच्या रेशनिंग कार्डवाल्याचं नातं कोणतं आहे, मुलगा आहे, मुलगी आहे किंवा सून आहे, काय आहे, जी काय माहिती असेल ती माहिती तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे. त्यानंतर त्या फॉर्मच्या मागच्या बाजूला काय गोष्टी आहेत तर बघा, यामध्ये तपासण्याच्या वेळी लाभार्थ्यांचे नावे भूमी अभिलेखामध्ये, म्हणजे या ठिकाणी क्षेत्र आहे का, क्षेत्र असेल तर होय या ठिकाणी भरायचं.
क्षेत्र नसेल तर त्या ठिकाणी नाही भरायचं. नंतर लाभार्थीने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र 1/2/2019 पूर्वी धारण केले आहे का, या ठिकाणी परत तुम्हाला होय करायचे. कारण लक्षात घ्या, 2019 1/2/2019च्या नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती शेत जमीन झालेली आहे त्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोनही योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले जात नाही. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आता नव्याने त्यांच्या नावावर जमीन केलेली आहे त्यांना या पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र ठरवले जात नाही. ही एक महत्वाची बाब आहे, ती देखील तुम्ही लक्षात घेणे महत्वाचं असणार आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत काय, तर या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही म्हणायचे. आता जर या ठिकाणी नाही आलं, म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असतील किंवा एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तुम्ही नाही लिहा, आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये केवळ एकच लाभार्थी असेल तर तुम्ही या ठिकाणी होय असं निवडायचं आहे. हे देखील तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी केलेली आजी माजी, म्हणजे की आमदार आहे का, खासदार आहे का, कोण आहे का, तर लाभार्थी असेल नसेल तर तुम्ही या ठिकाणी नाही होय या पद्धतीने भरून घ्या. त्यानंतर लाभार्थी आजी माजी मंत्री आमदार खासदार होय जे नाही काय जे आहे ती तुम्ही या ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे. परत बघा, यासोबत महत्वाची बाब काय असणार आहे, तर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा लाभार्थ्यांमध्ये निवृत्त अधिकारी कोण आहे का, किंवा कर्मचारी आहे का, किंवा स्वायत्त संस्थेतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी कर्मचारी कोणी आहे का, म्हणजेच की कोणी पगाराला आहे का, किंवा कोणाला पेन्शन मिळते का, म्हणजे लाभार्थीला मिळते का. होय असेल तर होय, नाही असेल तर नाहीवर क्लिक करा. त्यानंतर मागील 5 वर्षात सलग 2 वेळा आयकर भरला आहे का, म्हणजेच की ITR इन्कम टॅक्स भरलेला आहे का, असेल तर होय म्हणा, नसेल तर त्या ठिकाणी नाही म्हणा. जे काय आहे ते खरी माहिती लिहा. लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असल्यास त्याचे मासिक निवृत्ती वेतन 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही करा. त्यानंतर लाभार्थी व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता सनदी वगैरे वगैरे आहे का, होय असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे का, होय तर होय, नाही तर नाही करा. म्हणजे हा फॉर्म आहे, मी तुम्हाला का सांगतोय की तुम्ही योग्य माहिती भरायची आहे. यामध्ये चुकीच्या पद्धतीने तुम्ही काहीही लिहू नका. जे सत्य आहे ते तुम्हाला ही सत्य माहिती भरायची आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या कृषीकडे मिळणार आहे. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्यांकडे मिळेल, किंवा तुम्हाला हा फॉर्म पंचायत समिती कार्यालयामध्ये मिळणार आहे. हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी भरून द्यावयाचा आहे. आणि फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्ही या सर्व अटी सर्व निकषांमध्ये व्यवस्थित पात्र असल्यास तुम्हाला योजनेचा बंद झालेला लाभ परत चालू केला जाईल. शेवटची संधी असणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे देखील फॉर्म बंद केले जातील. आणि एकदा फॉर्म बंद झाल्यानंतर जर तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहिला तर कदाचित तुम्हाला योजनेचे पैसे परत मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी असणार आहे. तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत सर्व पैसे आले आहेत का, नक्की कमेंट करून सांगा. महत्वाचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला आणि याच्याच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला, पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.